नमस्कार, मी ॲस्ट्रोलॉजर सौ कल्याणी कुलकर्णी म्हणजेच तुमची ॲस्ट्रो दोस्त के के. नक्षत्र ज्योतिषमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत राशीचक्रातील चौथी रास म्हणजेच कर्क राशीसाठी 2026 हे वर्ष कसे असेल. कर्क राशीचा स्वामी चंद्र आहे. चंद्र म्हणजे मन, हा मनाचा कारक आहे. त्यामुळे कुंडलीमध्ये चंद्र हा ग्रह बिघडला तर त्याचा परिणाम त्या जातकाच्या मनावर होतो. पुनर्वसू नक्षत्राचे चौथे चरण, पुष्य नक्षत्राचे 4 चरण व आश्लेषा नक्षत्राचे 4 चरण मिळून कर्क राशी तयार होते. आकाशात प्रत्यक्ष दिसणाऱ्या खेकड्याच्या आकृतीस कर्क राशी असे म्हणतात. कर्क म्हणजे खेकडा, प्रबलांशी नमते घेणे व दुर्बलांवर आक्रमण करणे हे खेकड्याच्या अंगातील ठळक गुण कर्क राशीच्या व्यक्तीमध्ये आढळतात. कर्क राशी ही राशीचक्रात 4 या आकड्याने दर्शवितात. ही समराशी व स्त्री राशी असल्यामुळे शांतपणा, सौम्यपणा, लज्जा, नम्रता वगैरे स्त्री गुण या राशीत निसर्गतःच आढळतात. कर्क राशीचे लोक खूप चंचल असतात. परिस्थितीप्रमाणे स्वतःमध्ये बदल करण्याची वृत्ती या लोकांमध्ये असते. आता बघूया जानेवारी ते मध्ये कर्क राशीच्या लोकांची ग्रहस्थिती कशी असेल. आरोग्याचा विचार करताना जुनी दुखणी डोके वर काढतील, जसे की दातांचे दुखणे, डोळ्यासंबंधी त्रास, पाठीच्या मणक्यांचे दुखणे उद्भवतील, उष्णताजन्य विकार होण्याची शक्यता आहे, स्नायू संबंधी पीडा होईल. आर्थिक स्थिती कशी असेल पाहूया. अष्टमस्थ राहू अचानक धनलाभ देतो. आर्थिक स्थिती चांगली राहील. चैनीच्या, करमणुकीच्या गोष्टींवर खर्च न करता धार्मिक कार्य, कुटुंबासाठी किंवा कोणाला शैक्षणिक मदत हवी असेल अशा ठिकाणी खर्च कराल. तसेच काही वेळा आजारपणावर पण खर्च होऊ शकतो. एखादी जुनी गुंतवणूक केली असेल तर तिचा फायदा या काळात नक्कीच होणार आहे. आर्थिक व्यवहार करताना जरा सांभाळून करावा. पुढे पाहूया. खेळाडूंसाठी चांगला काळ असेल. व्यवसाय वृद्धीचा काळ आहे. नोकरीत लांब प्रवास होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षणाच्या संधी, शिक्षण अथवा कौटुंबिक सहलीसाठी परदेश गमनाचे योग आहे. वैवाहिक जीवनात आनंद राहील. कुटुंबात राहून तुम्हाला अलिप्त राहायला आवडेल. प्रेमाचे रूपांतर विवाहात होईल. एप्रिल ते जूनच्या दरम्यान वृद्धांनी जुनाट व्याधींवर नियमित पथ्य पाळावी, नाहीतर जुने आजार डोके वर काढतील. आई वडिलांच्या तब्येतीची काळजी घ्यावी. संसर्गजन्य आजार होण्याची शक्यता. एप्रिल ते जूनच्या दरम्यान तरुणांना नोकरीतील भाग्योदय होईल. नोकरीत पगार वाढ होण्याची शक्यता आहे. व्यावसायिक वसुली होईल. शेअर मार्केटमधून फायदा होण्याची शक्यता. द्वितीय रवी लाभस्थानात सांपत्तिक लाभ चांगले होईल. आर्थिक स्थिती चांगली राहील, पण अनावश्यक खर्च पण होण्याची शक्यता आहे. व्यावसायिकांसाठी चांगला काळ आहे. स्वतंत्र व्यावसायिकांना वास्तुविषयक व्यवहारातून लाभ होऊ शकतो. विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक परीक्षेमध्ये यश मिळेल. कलाकारांच्या कामाला वाव देण्याचा काळ राहील. नोकरीमध्ये हितशत्रूंपासून सावध राहावे. कोर्ट प्रकरणात यश मिळू शकते. थोरा मोठ्यांच्या ओळखीतून लाभ होऊ शकतो. सरकारी कामात यश मिळेल. विवाह इच्छुकांना उत्तम विवाहस्थळे येतील. नवविवाहितांसाठी भाग्योदयाचा काळ आहे. जुलै ते सप्टेंबर या काळात आरोग्य साधारण राहील. तोंडासंबंधी किंवा हातसंबंधी दुखणे उद्भवेल. या काळात आर्थिक स्थिती चांगली राहील. धनेश धनस्थानात भ्रमण करेल. त्यामुळे स्थावर इस्टेटचा फायदा किंवा वडिलोपार्जित धन मिळण्याची शक्यता आहे. ऑगस्ट महिन्याच्या दरम्यान महत्त्वाच्या कामांना अडथळे येऊ शकतात. नैसर्गिक घटना प्रसंगातून नुकसानीचे प्रसंग होऊ शकतात. आपली महत्त्वाची कागदपत्रे सांभाळा. हा काळ कला व छंद क्षेत्रातील व्यक्तींना उत्तम वाव देईल. या काळात व्यावसायिक नवे पर्याय उपलब्ध करून देईल. उत्तरार्धात जुगार सदृश्य व्यवहार टाळावा. कायदेशीर प्रश्न असतील ते सुटतील. या काळात कौटुंबिक जीवन चांगले राहील. वैवाहिक जीवनात सुवार्तांचा भर राहील.
या काळाच्या पूर्वार्धात गैरसमजुतीतून भांडणे होण्याची टाळा. ऑक्टोबर ते डिसेंबर या काळात संसर्गजन्य आजारांपासून स्वतःला सांभाळावे. वाहने सावकाश चालवा. अपघात होण्याची शक्यता आहे. पोटाच्या तक्रारी उद्भवतील. धावपळीचा प्रवास टाळावा. पुढे पाहूया. बुद्धी कौशल्यातून मोठा फलदायी होणारा काळ आहे. काहींना राजकीय लाभ होईल. नोव्हेंबरमध्ये गुरु महाराजांचे भ्रमण तुमच्या कुंडलीच्या धनस्थानातून होत आहे. त्यामुळे आर्थिक स्थिती चांगली राहील. व्यावसायिकांनी काही योजना आखल्या असतील तर त्या यशस्वी होतील. शत्रूंवर विजय मिळवण्याचा काळ आहे. स्पर्धात्मक परीक्षेत यश मिळण्याची शक्यता आहे. या काळात तरुणांना नवीन ऊर्जा मिळेल. नोकरीत मानांकन मिळेल. बेकायदेशीर व्यवहार टाळावे. कौटुंबिक सौख्य साधारण राहील. घरात वाद होणार नाही याची दक्षता घ्या. उत्तरार्धात घरात सुवार्तांची परंपरा राहील. ही होती कर्क राशीसाठी 2026 हे वर्ष कसे असेल याविषयी सविस्तर माहिती. व्हिडिओ उपयोगी वाटल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. अधिक माहितीसाठी माझा संपर्क क्रमांक आहे 8805782704. मी सौ कल्याणी कुलकर्णी. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. नमस्कार.